चिंगे, काय दादा, पाणी देऊ का? अगं राहू दे ग. किती कामं करशील तू? करतेस त्यातली थोडी जरी कामं या घरातल्या पाहुण्या माणसांनी केली ना तर खूप बरं होईल बघ. नाही म्हणजे बघ ना, तू एवढी लहान असून तुला सगळं कळतं, सगळं समजतं. इथं काही लोकांच्या आखलेचा पत्ताच नाहीये. एवढं सगळं झालं तरी काहीच कळत नाही त्यांना. मला नाही समजलं दादा. अगं म्हणजे जर घोडाच नाहीये तर तबेला बांधून काही उपयोग आहे का? काय? म्हणजे आता लग्न झालं, वय झालं, मग नट्टापट्टा करून काय उपयोग? काय हिरोईन होणार आहे का ती? त्यापेक्षा घरातली जरा चार कामं करावी, लोकांना मदत करावी. कसं आहे ना चिंगे, उपाशी पोटी ढेकर देण्यात काय अर्थ आहे? अगं पण मी आता जेवले. तू गप गा. तुला काही कळतं का? आपल्याकडे काय नाहीये पण खूप काही माहित असल्यासारखं कशाला दाखवायचं ना? चिंगे, कसं आहे ना, माणसानं स्वप्नातनं लवकर बाहेर यावं, सत्य लवकर स्वीकारावं, नाही तर स्वप्नात उगाच भरकटत राहतो माणूस. कसं आहे ना चिंगे, एखाद्या माणसाला स्वप्नच बघता येत नसती तर दुसऱ्याच्या स्वप्नात खोडा कशाला घालावा ना? गपगुमान बसावं. चिंगे, आता तूच मला सांग. आधी विचार कर. हो ना, विचारतो ना. मला सांग की ज्या माणसाचं लग्न झालंय त्यानं आपल्या घरी राहावं ना, सारखं सारखं माहेरी कशाला यावं? इथं काही इस्टेट वाया चालले का हिस्सा मागायला यायला? बरोबर आहे. काय बरोबर आहे का? दादा म्हणतो ते. तू गप बस. तुला काय कळतंय का मी काय बोलते ते? बड नावन पोकळ वासा अन वारा जाई भसा भसा. हे असं कधी असतं का? स्वतःला राजकुमार म्हणून घेतलं म्हणजे काय कोणी महाल नावावर करतं का? चमचेगिरी करणाऱ्या एकाला लात मारून हाकलून लावलंय, पण माच काही कमी नाही होत. अगं बोल ना आता. अगं बोल. अगं तूच म्हणाली ना गप्पा बस म्हणून. चिंगे, एक शब्द बोल नको आता. मी थांबू की जाऊ? तेजू, काय गरज होती तुला ही सगळी रिकामटेकडी कामं करायची? कशाला सांगितलं चोरीचं प्रकरण प्रतापला? अगं पण का? काय झालं एवढं? काय झालं आता मलाच विचार. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं? महत्वाचं म्हणजे किती वेळ द्यायचा हे आपण ठरवायचं असतं. अगं पण आई. हे बघ, तुला हे सगळे उद्योग करायचे असतील ना तर तुझी लग्नाची मुदत 6 महिन्यावरून 3 महिन्यावर आणीन मी आता. अरे बाप रे, आई तू कुठला विषय कुठे जोडतेस? अगं म्हणजे आपल्या घरात चोरी झाली म्हणून माझ्या लग्नाची मुदत कमी? वा, हे चांगलं आहे. तेजू, कुठली गोष्ट कोणाला सांगायची हे तुला समजलं पाहिजे. आता लग्नाचं वय झालंय तुझं. का? दादाला सांगितलं तर काय बिघडलं? अगं या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आता वेळ घालवणार आणि तुला त्याचा स्वभाव माहितीच आहे. एखादी गोष्ट त्यांनी हातात घेतली की तो शेवटपर्यंत जातोच आणि ह्या गोष्टीमध्ये तो वेळ वाया घालवणार आहे, कारण रिझल्ट आपल्याला माहितीये तेजू. अगं आई पण रमाने चोरी केली असं मला अजिबात वाटत नाही आणि म्हणून मी दादाला सांगितलं. अगं काय बोलतेस तू? जे काही घडलं ते तुझ्या समोर घडलं तेजू, आणि तरी सुद्धा तुला त्याच्यामध्ये डोकं घालावंसं वाटतंय. आणि प्रतापच्या मनात काय चाललंय हे मला खरंच कळत नाहीये. तो का इतकं लक्ष घालतोय या सगळ्यात? रमा, अगं तू जेव की. मला भूक नाहीये, मी खाईन नंतर. अगं असं काय करतेस? थोडं तरी खा, अशानं परिणाम होईल तब्येतीवर. अगं रमा, कशाला काळजी करते? आम्हाला माहित आहे तू काही केलेलं नाही, तरी कशाला स्वतःला अपराधी असल्यासारखं वागतेस? स्वतःला पण त्रास आणि आम्हाला पण त्रास. हा, काय घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हा, आता थोडं खाऊन घे, आपण बघू दुसरीकडे काम. हा हा ग रमा, का? अगं कशाला एवढं टेन्शन घेते? दुसरीकडे काम मिळालं ना का तिथं मोठा हात मारा. आता घे खाऊन, चल. सुमे, मी आता जेवणाच्या ताटावर बसलेली आहे म्हणून गप्प आहे, नाही तर हिकडचं थोबाड तिकडं करीन. गपगुमान जीव आणि आम्हाला पण जीव दे. बोला, तुम्ही मलाच बोला. हिने एवढा मोठा पराक्रम केलाय, त्याचं कोणाला काही नाहीये. तुम्ही मलाच बोला. पण तुला जेवायचं नसेल ना तर उठ आणि निघ बाहेर. निघ घराबाहेर. मी निघाले होते ना मुंबईला जायला,
तर तेव्हा केवढा मोठा तमाशा केला हा? आणि हिने एवढी चोरी केली तर त्याचं कोणाला काही नाहीये. तू निघाली नव्हतीस, पळून जात होतीस, आणि ते सुद्धा घरातल्या पैशा डल्ला मारून. कळलं? आणि तू काय ग रमाची बरोबरी करतेस? एक गोष्ट ध्यानात ठेव, रमाने काहीही केलेलं नाहीये. नाहीच होऊ शकत तिची न माझी बरोबरी. सुमे, बाद झाला आता. मावशे काय ग? तू वाड्यावर चल आत्ता लगेच. वाड्यावर आत्ता? छोट्या मालकांनी बोलवलंय तुला, लगेच चल. अगं पण म्हणजे झालंय काय नक्की? आणि मला का बोलवले? चल मी पण येते. चल. नाही नको, छोट्या मालकांनी रमा आणि मावशीलाच बोलवले. आणि कदाचित पोलिसांना पण बोलवतील असं म्हणतात ते. चला लवकर चला. रमा, चल जाऊन येऊ. हो, सांभाळ. जाऊन येते बरं का. हा. चल चल. हा, ये लवकर हा. होय होय. हरी, जी मालक. फार गडबडीत आणि तुझ्या घरी अडचण असताना आम्ही बोलवलं तुला, पण तरी तू आलास. गुड. हो मालक, अव तुमचा शब्द या सगळ्यांच्या वर आहे. म्या नाही येणार तर कोण येणार? अरे कामच तसं होतं, बर. तुझ्याशिवाय दुसरं कोणी करूच शकलं नसतं. आणि तू आमच्या विश्वासातला आहेस, हो ना? हो, हे काही विचारणं झालं वय. तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे ते. सांगतो सांगतो सांगतो. पण आत्ताच आलायस, लगेच काम सांगणं पण बरोबर दिसत नाही. बरं, तुझ्या आईची तब्येत कशी आहे? बरी आहे ना? हा ठीक आहे, म्हणजे दवाखान्यात इलाज चालू आहे तिचा. हम्म. म्हणजे ताप आज उतरल का उद्या उतरल याच भरोशावर आहेत बघा. बाकी त्या देवाच्या हातात. खरं आहे, सगळं देवाच्या हातात आहे. बरं करणं, न्याय देणं आपल्या हातात आहे. ते फक्त चांगली कर्म करत राहणं आणि आई बाबांची सेवा करणं, हो ना? जी मालक. बरं, तुला किती पैसे हवेत आईच्या इलाजासाठी? पैसे? दादा, याला एक 20 ते 25,000 द्या. काय रे, पुरतील ना तेवढे पैसे की आणखीन देऊ? पुरतील ना दादा? बोलवलं त्याची. हो, सांगतो. आई, तेजू, काय रे, काय झालं? सगळ्यांना का बोलवलंयस? मी सगळ्यांना बोलवलंय कारण खरा चोर सापडलाय. मामा, हा. आपण जाऊया का रे वाड्यावर त्यांना बघायला? अरे बाळा, येतील ते, नको काळजी करू. पोलिसांना का बोलवलं असेल रे? आहे का, तू कशाला काळजी करते? तू विचार सोडून दे ना. आणि तुला माहित आहे की नाही, तुझी रमाताई असं काही करणार नाही, हो की नाही? काय? अरे मग झालं तर. ए चिंगे, इकडे बाय. यो गो माझी बायची बस. मी काय म्हणते चिंगे, रमाताईला खरंच पोलिसांनी नेलं असेल तर तुझं कसं होईल ग? हा, काय करशील ग तू? हा, पण चिंगे रडू नको, हा, रडायचं नाही. हा, खोट, एकदम खोट. माझी ताई असं करूच शकत नाही. तू खोट बोलते, मला माहितीये ना. तू गप ग. तुला काय माहितीये? तिने चोरी केली म्हणून वाड्यावरून हाकलून लावलं तिला. नाही, नाही केली ताईनं चोरी. ए, रात्रीची आरडाओरडी करू नको. तिने चोरी केली ना म्हणून पोलिसांनी बोलवून घेतलं तिला. ए सुमे, का घाबरवते ग लहान पोरीला? काय कळतं का जरा? अहो, मी कुठं घाबरवते? मी काय खरंय तेवढंच सांगते आणि तिच्या मनाची तयारी करते. उगा रमावर आरोप आला तर? बाबा, बघ नाही कशी बोलते. चिंगे, मी तुला एक गंमत सांगतो. काय आहे, अशा येड्या आणि बावळट लोकांचं ना आपण नुसतं ऐकून घ्यायचं.
ते काही बोलले ना तरी आपण मान हलवायची आणि आतून मनातून त्यांच्यावर खूप हसायचं. काय असं इथं माझं कोण ऐकतंय? चिंगे, कोणी चुकीचं वागलं चुकीचं बोललं तर ऐकून घेणार आहे का कोणी? हा हे बघ चिंगे, तू काही काळजी करू नको, ती व्यवस्थित घरी परत येईल. काय आतापर्यंत पोलिसांनी रमाला खेचत खेचत नेऊन जेलमध्ये डांबलं पण असं. चिंगे, एका चोराला ना सगळे चोर दिसतात. दादा मी ऐकून घेणार नाही, आता सांगून ठेवते मी. हे तुझ्याशी कोणी बोललंय का? अरे बाबांनो, जरा शांत बसा ना, शांत राहा. ऐकतं धाकधूक वाढलंय, तिकडे काय झालं काय नसेल हा त्याची वाट बघतोय आणि तुम्ही आपलं भांडत बसलाय. ये नाही काळ नाही. अरे हरी, तू इथे कसा? मीच बोलवलंय त्याला. अरे प्रताप, पण त्याची आई आजारी होत. समजेल, सगळं समजेल. आधी ह्याला जरा मला 25,000 द्यायचे ते देतो आणि मग पुढे सांगतो. हरी, पण एक प्रॉब्लेम आहे रे, माझ्याकडे आता कॅश नाही. मग हे घे. घे घे घे, हे घे आणि विकून टाक. त्याचे जास्त पैसे मिळतील, त्यातून आईचा इलाज कर. छोटे मला का अहो, तुम्ही हे काय करताय? प्रताप, हे सगळं काय चाललंय जरा समजेल का मला? मी काय सांगू आई, आता हरीच सगळं सांगेल. म्या काय सांगणार छोटे मालक? तू हे सांग, ब्रेसलेट चोरल्यानंतर विकून जास्त पैसे मिळत असताना सुद्धा ते तू का नाही विकलंस? तू हे सांग, ब्रेसलेट कसं चोरलंस? तू हे सांग, ब्रेसलेट चोरून विकू शकत असताना सुद्धा तू रमावर चोरीचा आळ येईल असा का वागलास? बोल. छोटे मालक, अहो तुम्ही काय बोलताय मला काही बी कळत. प्रताप, आई, ह्याची आई आजारी आहे म्हणून जिता त्याच्या गावी गेला होता दवाखान्यात भेटायला फळं घेऊन. तर तुझी आई घरी होती आणि ती एकदम ठणठणीत आहे. आणि देव करो त्या माऊलीला असंच धडधाकट आयुष्य लावू. त्या माऊलीनं जित्या दुरून आला म्हणून चहा केला, नाश्ता केला, पाहुणचार केला, त्याच्यासोबत गप्पा मारल्या. नाही छोटे मालक, अहो मी खरंच सांगतो, माझी आई दवाखान्यातच आहे. यो जित्या आता एक शब्द खोटं बोललास ना, जित्याने त्या सगळ्याचा व्हिडिओ काढलाय. जित्या दाखव रे व्हिडिओ. बघ. हरी, अरे छोटे मालक, मी कबूल करतो माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. पण हे शब्द झाले ना ते या रमामुळे झाले. स्वतः चुकायचं आणि खापर दुसऱ्याच्या नावावर फोडायचं. अरे पण हरे रामाने काय बिघडवलं होतं रे तुझं? गुणी पोरे माझी. हेच हेच माझी रमा, आमची रमा. रमा अशी आहे, रमा तशी आहे. अहो आल्यापासून हेच ऐकतोय म्या. डोक्यात गेली माझ्या डोक्यात. ताई साहेब रमा रमा करतात, बाईसाहेब तिलाच बक्षीस देतात, आणि तुम्ही तिला गुड मॉर्निंग म्हणतात, गुड नाईट म्हणतात. अहो मालक, पण आम्ही काय घोडं मारलंय? ही या घराच्या सावलीत बागडणार आणि म्या तिथं उन्हात राबायचं, मरायचं. तिला काय सावकाश जा, जपून जा. आणि मला हे काम कर, ते काम कर, येळेवर ये. हे तर झालं छोटे मला. तर त्या दिवस बाईसाहेबांनी हिच्यामुळं
हिच्या समोर माझा अपमान केला. मला लई बोलल्या, लई सडकूच बोलल्या. म्हणलं आता पाणी नाका तोंडाच्या वर जायला लागलंय. आणि मग ठरवलं हिचा काटा काढायचा, हिला आयुष्यातून उठवायचं. आणि मग त्या दिवशी जेव्हा तू या सगळ्या मागे आहेस हे मला कळलं ना, तेव्हा खूप वाईट वाटलं की आमच्याकडे एवढ्या वर्ष राहून सुद्धा तू असं वागलास. अरे तुला पैसेच हवे होते तर मला तसं तोंडावर सांगायचं, पण असं करायची काय गरज होती? अरे पैसे उकळण्यासाठी तू स्वतःच्या आईच्या आजाराचं कारण दिलंस. लाज वाटते का तुला? आणि काय रे, तू त्या अंकुशला जाऊन भेटलास आणि त्याला आपल्या घरातल्या गोष्टी सांगितल्यास? अहो मग काय करू? अहो हातावरती पोट माझं. या रमामुळे तुम्ही मला कामावरून काढून टाकलं तर म्हणून ना त्यांच्या. अरे थोडी तरी लाज आहे का रे तुला? विश्वा, याला घेऊन जा, याला घेऊन जा आणि पोलिसांच्या ताब्यात दे. चल एक. मालक मला माफ करा. मालक मी म्हणलेलं माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. अहो माझी लहान लहान पोरं आहेत, हो उपाशी भरतील ती. मालक मी परत असं करणार नाही. मालक गाडी घेऊन याला. रमा, रडू नकोस. सरला, हिला सांभाळून घरी घेऊन जा. पाहिजे येतोच आहे. चल मामी थांब. थँक्यू जी, मला तुम्ही संकटातून वाचवलं. पिंट्या, लय वेळ झाला, अजून कशा आल्या नाहीत? काम करतो मी, बघून येतो. नाही तुम्ही थांबा यांच्याजवळ, मी येतो बघून. बर. चिंगे किती जोरानं ओरडली का कानाजवळ? हा? ए सरला, अगं सांग तरी काय झालं ते? तुम्हीला हरी तो चोर निघाला. काय? नाहीतर काय, त्यांनी चोरी केली आणि आळ घातला रामावरती. छोट्या मालकाने बरोबर पकडला त्याला, मग सगळं घडाघडा बोलायला लागला. मग काय त्याला पोलिसात दिला का चोपला? नाही नाही, असं काहीच केलं नाही. मला सांगायचं ना, चांगला फटकावला असता. तू थांब रे जरा. बरं, छोट्या मालकाने काय केलं? काही नाही, गावाच्या बाहेर धाडून दिलं कायमच त्याला. अरे देवा, मग काय फायदा? ना ते ब्रेसलेट तिला मिळालं ना त्याला. आता काय उपयोग त्याचा? तुम्ही बाळा, आपली झोप झालेली नाही ना पूर्ण, मग तुम्ही झोपा. नाही तर असं बळत राहता काहीतरी. झोपा. बघितलं का सिमरन ताई, माझी रमाताई हिरोईन आणि प्रताप दादा हिरो. हा राहू दे, झोपू दे मला आता.
रमा चल झोपा आता. उद्या सकाळी कामावर पण जायचंय ना. झोपा सकाळी. चल चल. ठीक आहे. चल चल. झोपा. ओय राजकुमार झोपा चला. तुम्हाला जर का मी या संकटातून बाहेर काढू शकलो नसतो तर आयुष्यभर ही गोष्ट मला सलत राहिली असती. आपण बोलूया या सगळ्या प्रकरणावर निवांत. छोटे मालक, तुम्ही माझ्याशी बोललात, माझं ऐकून घेतलं आणि माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मदतीला बी धावून आलात. तुमच्यामुळं माझ्यावरची नामुष्की टळली. तुम्ही एवढ्या मोठ्या संकटात माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि हा कलंक दूर केला. मी तुमची उत्तरे कशी होऊ हेच समजेन असं झालंय. तुम्ही आज बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतात. उद्या तुम्ही इथे याल तेव्हा तुमच्याशी सविस्तर बोलेनच. मला माहितीये हे सगळं एवढ्या लवकर पचवणं तुम्हाला खूप कठीण जाणार आहे. माझ्यावरचा आळ तुम्ही दूर केलात छोटे मालक, पण तरी अजून माझा धीर होत नाही वाड्यावर पुन्हा पाऊल टाकायचं.